तर गाईज आपण CCचे प्रॅक्टिकल परफॉर्म करूया. तर स्क्रीनवरती लक्ष द्या, मी जसे जसे स्टेप करतो तसे. तर फर्स्ट आपल्याला आपलं क्रोम किंवा मायक्रोसॉफ्ट एज लागेल. पहिलं प्रॅक्टिकल AWSचं आहे, त्याला लॉग इन लागतं काय असेल ते लॉग इन करून घ्यायचं. नाहीतर मग मी तुम्हाला एक थोडासा एक जॅक सांगतो, तर ते पण जमन. जर समजा एखाद्या तुमच्या फ्रेंडचं लॉग इन असेल तर मी जसं करतो आहे तसंच बघा जमते, नाहीतर मग तुम्हाला लॉग इन करायला लागेल. आता ही आपली स्क्रीन आहे. स्क्रीनवरती इथं पहिले आता बघा माझं तर लॉग इन आहे, दिसते व्ह्यू प्रोफाईल. तर आता नसन लॉग इन तर करून घ्या, नाहीतर एखादा मित्राचं मी तुम्हाला एक जॅक सांगतो, तर विदाऊट लॉग इन पण होऊ शकतो. तर पहिले म्हणजे इथं प्रोडक्ट्समध्ये यायचं, डायरेक्ट आपण कम्प्युटरमध्ये येऊ. इथं कम्प्युटरमध्ये आल्यानंतर ॲमेझॉन EC2 वरती आल्यानंतर इथं खाली स्क्रोल केल्यानंतर हे गेट स्टार्ट विथ ॲमेझॉन EC2. तर स्टार्ट केल्यानंतर आता इथं काहीच करत बसायचं नाही. जिथं AWSचं साइन अप असेल काय असेल ते साइन इन टू ॲन एक्झिस्टिंग AWS अकाउंट इथं करायचं. क्लिक केल्यानंतर खाली यायचं साइन इन युजिंग रूट युजर ईमेल. याचा अर्थ काय माहिती का, म्हणजे तुम्ही आधीच AWSला लॉग इन आहात आणि AWSने तुम्हाला एक ईमेल दिलेला आहे, त्याने तुम्ही तुमचा AWS अकाउंट हँडल करू शकता. म्हणजे समजा आता मी जर माझं AWS अकाउंट याच्यावरती लॉग इन केलं आहे आणि माझ्याकडे त्याचा ईमेल आहे, तर मी त्या ईमेलचा यूज करून माझं AWS अकाउंट हँडल करू शकतो. किंवा मी दिलेला तो ईमेल तुम्हाला दिल्यानंतर पण तुम्ही ते AWS अकाउंट हँडल करू शकता. मग साइन इन युजिंग रूट युजर ईमेल असं केलं तर आता इथं माझं अकाउंट दिसतंय, तर मी करू नेक्स्ट. आता हे तर काय येतं, कॅपचा असेल तो द्यायचा टाकून HMR3XX आणि काय तुमचा तो पासवर्ड असेल तो टाका. आणि साइन. इझिली आपलं हे डॅशबोर्ड ओपन झाले आणि प्रॅक्टिकल तर स्टार्ट माहिती आहे तुम्हाला सगळं. आतमध्ये करायचं काय प्रॉब्लेम फक्त लॉग इनपर्यंतच येत होता. तर लॉग इनचा जॅक सांगितला आहे मी. तर पहिले म्हणजे प्रॅक्टिकल एकदम सॉफ्टच पहिले सांगून टाकतो. EC2 वरती यायचं आहे. इथं आल्यानंतर आपल्याला माहिती आहे आपल्याला एक इन्स्टन्स लॉन्च करायचा आहे. त्यासाठी इन्स्टन्स या डॅशबोर्डवरती यायचं आहे, कारण की हेच सगळं शेवटचं तुमचं मेन प्रॅक्टिकल आहे. तर इथं आल्यानंतर एक इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे. मग त्याच्यासाठी आपण इथं येणार लॉन्च इन्स्टन्स, नाहीतर मग डॅशबोर्डवरती पण डायरेक्ट इथं येतं लॉन्च इन्स्टन्स. इथून करू नाही तर तिथून करू. आता इथं लॉन्च इन्स्टन्स करायसाठी आपल्याला काहीतरी नाव द्यायचं एक वेब सर्व्हरसाठी. मी फक्त एक मिनी प्रोजेक्ट म्हणून देतो. असं मिनी प्रोजेक्ट एक नाव दिलं आणि आता तुम्ही इथं सिलेक्ट करा काय तुमचे जे विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असेल. आता तर आपण प्रॅक्टिकल उबंटूवरती करणार, मग तुम्ही कॉलेजमध्ये उबंटू सिलेक्ट करायचं. मी इथं विंडोज सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर आलो खाली आणि इथं हे मेन म्हणजे की शिवाय तुमचं इन्स्टन्स जे आहे ते क्रिएट नाही होत. मग त्यासाठी तुम्हाला की एक क्रिएट करायला लागते, ते पण सोपं आहे. इथं क्रिएट न्यू की पेअर यातनी पण क्रिएट करू शकता. त्याचे बी स्टेप्स एकदम इझी आहेत. आणि बस क्रिएट की सिलेक्ट केली, काय ते इन्स्टन्सचं नाव दिलं आणि लॉन्च इन्स्टन्स. बस आता वाट बघायची, जराशी थोडीशी वाट बघायची. आणि हे बघा हे इन्स्टन्स झालं क्रिएट. आता इन्स्टन्स क्रिएट झाल्यानंतर परत यायचं आपल्या डॅशबोर्डवर. आपल्या डॅशबोर्डवरती रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला दाखवतं की आपला एक इन्स्टन्स क्रिएट आहे, रनिंग आहे. मग हेच आपलं जवळजवळ 75 प्रॅक्टिकल डन आहे. आता याला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर इथं इन्स्टन्स स्टेट इथं आहेत ना, आपल्याला ते ॲक्शन परफॉर्म करायचे. मग आपण स्टॉप करू शकतो, परत टर्मिनेट करू शकतो. फक्त इथपर्यंतच प्रॅक्टिकल होतं की आपल्याला एक इन्स्टन्स क्रिएट करायचा होता युजिंग की पेअर. आता मग आपण इन्स्टन्स तर क्रिएट झाला आहे, आपण याचा बी स्क्रीनशॉट काढून ठेवायचा, जे आपल्या नंतर ह्याला करत असतील काय म्हणतात ते फाईलमध्ये PD त्यांच्या अपलोड करायचं असेल तेव्हा. मग आपण स्टॉप करूया इन्स्टन्स आणि स्टॉप केला. सेम आता स्टॉप झाला.
स्टॉप पण झाल्यानंतर सेम तसंच स्टॉप झाल्यानंतर त्याला टर्मिनेट पण करायचं असतं, नाहीतर मग बिल येतं, काय असेल तर ते बिल येतं, याला टर्मिनेट पण करायचं. इथं वेळ वाट बघायची थोडी, इथं लक्ष द्यायचं शटिंग डाऊनवरती, ते टर्मिनेट असं ऑप्शन येतं, मग याचा अर्थ होतो की टर्मिनेट. वाट बघायची याला एकदा रिफ्रेश करून बघा होऊन जातं. झाला टर्मिनेट झाला. ठीक आहे, आता एवढं प्रॅक्टिकल बघतो, हे पहिलंच होतं, याच्यात प्रॉब्लेम बघतं लॉग इनचा जास्त होता होता प्रॉब्लेम. एवढंच हे प्रॅक्टिकल होतं पहिलं. याला एकदा डिलीट केल्यानंतर हे आपापलं निघून जातं थोड्या वेळाने. आणि इथं हे इथं इन्स्टंट स्टेटवरती लक्ष द्यायचं, खरंच टर्मिनेट झाला का नाही. इथं टर्मिनेट दाखवत असं, आणि तर मग असं पण इथून पण बघू शकतो आपण. याला जर रिफ्रेश केलं तर इथं दाखवतं इन्स्टन्स रनिंग 0 आहे, तर मग याचा अर्थ इन्स्टन्स डिलीट झाला. तर आता नेक्स्ट जे पुढचा व्हिडिओ, म्हणजे पुढचा व्हिडिओ म्हणतो पुढचं प्रॅक्टिकल होतं सेल्स फोर्सवरती, सॉरी गुगल ॲप इंजिनवरती. तर गुगल ॲप इंजिनवरचं जर जे करायचं आहे प्रॅक्टिकल, त्याच्यासाठी आपल्याला गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म असं सर्च करायचं. गुगल क्लाउड झालं, प्लॅटफॉर्म असं सर्च करायचं, आणि इथं तुमचं साधं गुगल अकाउंट फक्त लॉग इन करायचं. इथं काय एवढं हे नाही आहे. आता बघा मी इथं हे पहिलं लॉग इन करतो. डन, इथं लॉग इन केलं आहे. आता एकदम सोपं काम आहे, इथं एवढं काय अवघड नाही आहे. इथं आलो तर आपल्याला एक न्यू गुगल ॲप इंजिनचा यूज करून आहे ना आपल्याला एक प्रोजेक्ट बनवायचा आहे. त्याच्यामध्ये आपण पायथनचा कोड किंवा काय असेल ते कोड रन करायचा आहे त्याच्या टर्मिनलवरती. तर सॉरी टर्मिनल म्हणतो, याला काय म्हणतात, क्लाउड शेलवरती. तर पहिले इथं यायचं. आता इथं प्रथम म्हणजे मी आधी एक माझ्या मित्राचा नावाने बनवला होता. इथं न्यूमध्ये यायचं. परत सांगतो, इथं मिनी प्रोजेक्ट इथं क्लिक करायचं, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं, आणि न्यू प्रोजेक्ट क्लिक केल्यानंतर इथं नाव द्यायचं काहीतरी. इथं मी माझं नाव देतो सोडून. डन, एंटर करायचं. थोडी वाट बघायची. इथं नोटिफिकेशन दाखवतं की तुमचा क्रिएट प्रोजेक्ट होतो. क्रिएट झाला, त्याला सिलेक्ट करायचा. सिलेक्ट करताना इथं कुठं पण क्लिक नाही करायचं, ही जी ब्लू लाईन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, तो सिलेक्ट होतो. सिलेक्ट झाल्यानंतर इथं आल्यानंतर आपल्याला एक सर्च करायचं असतं. गुगल ॲप इंजिन इथं मेन आहे, API ॲडमिन असंच काहीतरी सर्च करायचं, आणि याच्यातला सॉरी API ॲडमिन नाही, ॲप ॲडमिन API असं सर्च करायचं. कॅप्स लॉक API ॲडमिन असं काय तरी. अरे ॲडमिन API, हां सापडलं, सॉरी ॲप इंजिन ॲडमिन API असं नाव आहे काहीतरी, त्याला बघायचं. आणि आता याच्याशिवाय आपलं प्रॅक्टिकल तर रन होणार नाही, म्हणजे क्लाउड शेल आपला रन नाही होणार. त्यासाठी याला अनेबल करायचं. अनेबल केल्यानंतर मग आपलं जे पुढचं काम आहे ते क्लाउड शेलवरती. इथं ॲप ॲडमिन API नोटिफिकेशनमध्ये दाखवतं अनेबल झालं आहे. अनेबल झाल्यानंतर आपल्याला ॲक्टिवेट क्लाउड शेल इथे यायचं आहे, आणि याला ॲक्टिवेट करायचं. म्हणजे फक्त क्लिक करायचं, ॲक्टिवेट होऊन जातं.
इथं ऑथराईज करा. क्लाउड शेल आपलं ओपन झालं. आता माझ्या ईमेलनी क्लाउड शेल ओपन झालं. आता इथं आपल्याला काही ते छोटा प्रोग्राम करायचा असेल, काही त्यांनी सांगितलं असेल तो प्रोग्राम करायचा. त्याच्यासाठी कोड स्टार्ट करताना पहिले कॅट हा ॲरो आणि त्याच्यानंतर जे काय आपल्या एक्सटेन्शन विथ फाईलचं नाव असेल ते. आता मी सुरेंद्र .py एक फाईल क्रिएट करतो, एंटर करतो. एंटर केल्यानंतर आता त्या मी फाईलमध्ये एंटर झालो आहे आणि त्या फाईलमध्ये मला कोड करायचा आहे. आता मी कोड करतो प्रिंट ब्रॅकेटमध्ये सिंगल कोट हॅलो वर्ल्ड आणि सिंगल कोट कंप्लीट ब्रॅकेट कंप्लीट आणि सेमिकोलन. आता हा मी कोड लिहिला. आता मला फाईलच्या बाहेर यायचं. मग फाईलच्या बाहेर यायसाठी मी कंट्रोल-C दाबणार. कंट्रोल-C दाबल्यानंतर मी फाईलच्या बाहेर आलो. फाईलच्या बाहेर आल्यानंतर आता मला फाईलचं लोकेशन चेक करायचं आहे LS. त्यासाठी लोकेशनवरती आलो. सॉरी हां बरोबर आलं आहे. सुरेंद्र.py ही माझी फाईल लोकेशन आली. आता मला जे मी फाईलमध्ये लिहिले ते मला प्रिंट करायचं आहे, शो करायचं आहे. त्यासाठी प्रिंट हॅलो झालं. त्याच्यानंतर मग मी काय करणार, पायथॉन तुमच्या लॅपटॉपमध्ये जे असेल ते, पायथॉन लॅपटॉपमध्ये पायथॉन 3 आणि मग फाईलचं नाव सुरेंद्र.py एंटर. झालं हॅलो वर्ल्ड प्रिंट. आणि परत आता मला जर याच्यासाठी बाहेर यायचं असेल तर याच्यासाठी पण वेगळे आहेत. आता ग्रुपला दिलेत टाकून चेक करा. आणि हे असंच प्रॅक्टिकली हे झालं गुगल ॲप इंजिनचं. याच्यामध्ये होतं काय, फक्त आपल्याला गुगल इंजिन ॲडमिन APIचा यूज करून क्लाउड शेलवरती काही प्रोग्राम रन करायचे गुगल क्लाउडचा यूज करून. तर हे प्रॅक्टिकल झालं. आता त्याच्यानंतर आहे सेल्सफोर्सचं पण सेम. सेल्सफोर्सला पण लॉग इनचा प्रॉब्लेम येत होता. तो आता सॉल्व झाला आहे बरोबर मला माझ्या माहितीनुसार. त्याच्यात लॉग इन करू. तर माझं इथं लॉग इन आहे आधीच. लॉग इन करतो. पासवर्ड टाकायला लागतो. आता इथं हे लॉग इन झालं. आता हे काय असं तुम्हाला दिसणार नाही, तुम्हाला असं दिसेल पहिले सेटअप. लॉग इन झाल्यानंतर हा डॅशबोर्ड दिसतो. आता या डॅशबोर्डवरती करायचं काय, सेल्सफोर्सचं यूज करून नेमकं करायचं काय. तर आपल्याला आहे ना याच्यामध्ये एक डेव्हलपर कन्सोल आहे, तिथे यायचं आहे. आपल्याला सेल्सफोर्सवरती ॲपेक्स प्रोग्रामिंग लँग्वेज रन करायची. इथं डेव्हलपर कन्सोलमध्ये आलो. आता आल्यानंतर हे काय ते जुनं आहे माझं, मी हे कट करतो. आता स्टार्टिंगपासून सांगतो. पहिले इथं फाईलवरती न्यू आणि ॲपेक्स क्लास, एक क्लास बनवायचा ॲपेक्सचा. इथं मी माझं नाव देतो सुरेंद्र. एंटर. ओके, हवे आधीच बनवला आहे. मी काहीतरी वेगळं देतो. थाला देतो. थाला. आता हा थाला क्रिएट झाला आहे, सॉरी क्लास क्रिएट झाला आहे. आता इथं एंटर आणि इथं कोड थोडा लिहावा लागतो काहीतरी. काय पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन असा काहीतरी कोड आहे. परत कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये मग आपल्याला काय ते प्रिंट करायचं असेल ते. मग सिस्टीम डॉट डिबग आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये सिंगल ब्रॅकेटमध्ये सिंगल कोडमध्ये हॅलो JSC. आणि त्याच्यानंतर आता इथं कुठं तुम्हाला जर असं त्याचं काहीतरी इथं काहीतरी रेड येतं जर तुमचा कोड चुकलेला असेल तर. आणि याला जर वेळ लक्षात ठेवा, काय कोड चुकला काय असेल
तर कंट्रोल एस सारखं दाबत राहायचं. इथं स्टार आला नाही पाहिजे. जर स्टार आला असेल तर कंट्रोल म्हणजे तुमचा कोड सेव्ह नाही. फाईल झालं. आता आपल्याला डिबग करायचं. डिबग म्हणजेच रन करायचं कोड. इथं आलो. आता हे जुनं होतं, कट करतो. आता इथं लिहिताना काय करायचं, पहिले ॲपेक्स क्लासचं नाव आणि त्याच्यानंतर मेथडचं नाव. मेथडचं नाव माझ्या मेन आहे, मेन आणि सेमिकोलॉन. आता इथं ओपन लॉगवरती क्लिक करायचं आणि एक्झिक्यूट. आता कोड रन झाला आहे आणि इथं आल्यानंतर डिबग ओनली हॅलो JSU म्हणजे कोड रन झाला. आता मी हे फक्त नॉर्मल दिलेलं आहे. आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये फिबोनाची सर्च, लिनियर सर्च किंवा अदर कुठले प्रोग्राम दिलेले असतील सेम करायचे. यूज करायचा ChatGPTचा आणि करून टाकायचा. नाहीतर आधी सेव्ह करून ठेवायचे कुठेतरी प्रोग्राम, तेच कॉपी पेस्ट मारायचे. झालं. एवढाच होता प्रोग्राम आणि एवढंच होतं एक प्रॅक्टिकल. आता किती झाले, पहिले AWS झालं, गुगल ॲप इंजिन झालं आणि हे झालं. आणि राहिला शेवटचा तो मोठा आहे, तो मिनी प्रोजेक्ट आहे सेल्सफोर्सवरती. आता मिनी प्रोजेक्ट दिसतो कसा, तो बनवायचा कसा, तो मी ग्रुपला पाठवला आहे, तो चेक करा. आता मी एक बनवला होता, माझं होतं बँक मॅनेजमेंट सिस्टीम. ॲप्लिकेशन बनवायचं आहे सेल्सफोर्सचा यूज करून क्लाउडवरती. आता हे माझी बँक आहे. आता या बँकचे म्हणजे बँक मॅनेजमेंट सिस्टीम आहे आणि इथं माझ्या बँकचं नाव आहे बँक ऑफ इंडिया, जनता बँक, व्हॉट. आता हे बँक ऑफ इंडिया असं मी कोणाचं आहे, काय ही बँक आहे, या बँकचा यूजर कोण आहे, आता हे कस्टमर आहे. आता कस्टमर कोण आहे, आता मी स्वतः. आता इथं माझे डिटेल्स आहेत, मोबाईल नंबर सकट. तुम्ही काय असेल ते तुमचं ॲड करू शकता. असं एवढंच प्रॅक्टिकल, म्हणजे एवढं शेवटचं प्रॅक्टिकल मिनी प्रोजेक्ट. येईल नाही येईल फिक्स नाही, पण हे प्रॅक्टिकल मोठं आहे. तर त्याचा वेगळा व्हिडिओ आहे 19 मिनटाचा काही, तो तुम्ही ग्रुपला पाठवला आहे, तर तो करा. ठीक आहे. एवढे 3 प्रॅक्टिकल आहे, कळून जातील. इझी आहे. काय असन विचार. चालते. डन. थँक्यू.